ह्या खोलीमध्ये पण लाईट आहे आणि ह्या खोलीमध्ये पण लाईट आहे आणि इकडं पण लाईट आहे आणि अजून एक खोलीमध्ये लाईट नाही म्हणजे ह्या खोलीत. हे गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर आज काय घरातच आहे मी, म्हणजे पाऊस वगैरे यायला दाखवतो कसं आहे बाहेर पाऊस. दरवाजा उघडतो आधी. ओ हो 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 हो, एवढं उशीर पाऊस चालू आहे. आत्ता जरा शांत झालं वातावरण, म्हणजे अजून इकडं पूर्ण आभाळ आहे. कधी येतं आहे पाऊस सांगता येत ना. परत आता सध्याला पण चालू आहे, थेंब थेंब बारीक आहे पण पाऊस. बघू शकतो वरचं सगळं पाणी आलं इकडे खाली, पूर्ण तिकडे सगळं पाऊस चालू आहे. तिकडे तर जास्त आहे पाऊस. आज पावसाचं काय आहे खरं नाही. मग आज एवढा आहे, अजून उद्या ह्याच्यापेक्षा जास्त आहे. मग म्हणजे उद्याचं किती असेल आज अजून. मी दरवाजा बंद करून घेतो उगा. ओके, इकडची काही गरज नाही, पण मी लावून टाकतो उगा. आता काय नाही, काहीच काम नाही, निवांत उगा बसायचं जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत. पाऊस कमी झाली की मग पुढचं काम चालू. तर जनावरांना वगैरे सोडायचं, बाहेर जायचं, काहीतरी काम असते ते बाकीचं. तर आता थोडंसं पाऊस कमी झालं आहे पूर्ण, आणि पाऊस कमी होताच आमचा डॉगेश बाय बाहेर आला एकदम. आता सगळं पाऊस कमी झाल्याने इतके उशीर मी कॉलेजनं आलो आहे. कॉलेजवरनं येऊन घरी आलो मी कितीला, म्हणजे 1:15 1:30 आलो आहे. तेव्हापासून मी घरातच आहे. तेव्हा वाजलेत 3:30. म्हणजे आत्ता पाऊस कमी झाला आहे पूर्ण. अजून पूर्ण आभाळ आहे, पण कधी येते पाऊस परत सांगता येत नाही. आज कॉलेजला गेलो तर माझं पूर्ण बॅग भिजले, पूर्ण बॅग भिजले माझं. हे माझं बॅग पूर्ण भिजलं आहे सगळं, अजून वरला दिसत असेल. आणि ह्यातले जे काही वही वगैरे आहेत ना, ते सगळे इथं ठेवलं आहे मी. आणि हे पण पूर्ण भिजले आहेत, वही वगैरे सगळी हे पण भिजले. हे पण दाखवतो. हे मी काल घेतलं होतं 3 ताव, म्हणजे 1 रुपयाला 1 ताव होते, तसं 3 रुपयाचं 3 ताव घेतलं होतं मी. हे पण भिजले, हे पण कामातले गेलं. आणि हे वही, हे पण भिजले, हे पूर्ण पेज वगैरे. आणि हे वही पण भिजलं आहे. आणि सगळ्यात आधी म्हटलं तर ह्यात आहे माझं दाखल्याचं झेरॉक्स, ते पण भिजलं आता. सगळ्यात जास्त भिजणारं वही म्हणजे हे आहे, कारण सगळ्यात वर वही हेच होतं. हे पूर्ण वही भिजल्यामुळे कसं झालं आहे तर काय, म्हणजे पाऊस पण मोठाच होता आज. कसं काय दिवसभर, आता सकाळी 8 पासून ते मी कितीला, मी 1 वाजता ते बसमधून उतरलं तेव्हा पण पाऊस चालू होता. अजून तेव्हा पण पाऊस चालू होता. तर आता मी संध्याकाळच्या टायमाला वर आलो आहे आणि पाऊस पण पूर्ण एकदम शांत झालं आहे. बघू शकता किती वातावरण सगळं शांत आहे. आणि परत सगळीकडे आभाळ उठलं आहे, म्हणजे कधी पाऊस येतो आहे परत सांगता येत नाही. मला वाटतं रात्रभर पाऊस येणार आहे आज रात्रीभर काय सुट्टी नाही पावसाचं. आणि आज किती दिवसभर पाऊस झाला आहे म्हटल्यावर अजून पाणी आलं आहे. पूर्ण पाणी वरनंच वाहून चाललं आहे. आपल्या मक्यातलं मका पूर्ण वाळून गेला आहे. आपला मी वर आलो म्हटल्यावर ते पण वर आलं आहे आणि माझ्यापेक्षा पुढे जाऊन थांबलं आहे. ओय, कसं बघते माघारीवरून. इकडे इकडे. या पावसामुळे कपडे पण वाळीनं झालेत. आणि मी जे काल आज 2-3 दिवस झालं मी कॉलेजला जे काही कपडे घालून गेलो ना, ते अजून वाळी नाही. ती अजून वाळी नाही. ती हे घालून गेलो तो शर्ट आज, आणि ही पॅन्ट, जीन्स पॅन्ट, हे दोन्हीचे दोन्ही ओले आहेत. आणि हे कालचं आहे, हे अजून पण ओलं आहे. कालचं शर्ट अजून पण ओलं आहे. आणि इकडे पॅन्ट आहे, ती पण पूर्ण वल्ल्याच्या वल्ला आहे. आणि माझं बॅग तर काय सांगूच नका, एवढं वल्ला आहे. बॅग पूर्ण गेला आहे. आणि आतले वह्या सगळे ते पण वल्ले ते. आणि ऊन पडले की मग झालं, सगळे वही वगैरे साईडला काढून ठेवता येत आहे. मग काय लवकर वळत आहे. पण काय ऊनच नाही, काय नाही. अजून 2-3 दिवसाची वरच आहे अजून पाऊस. तेवढा तर काय. आता आज तर शनिवार आहे, उद्या रविवार, उद्या काय कॉलेज नाही. सोमवारी जरा काम आहे कॉलेजमध्ये. मग उद्या सोमवारी गेलो तर गेलो, नाही तर मंगळवारी. नाही, सोमवारी जावंच लागणार आहे. वाजले 8 आणि मला बोलवले जेवायला, पण मी बसलोय आत घरात एकटा फोन बघत. आणि आमचा न्यू फॅमिली मेंबर, न्यू म्हणजे जुनाच आहे आणि एकदम चांगला आणि विश्वासू माणूस आहे काय तर ते दाखवतो तुम्हाला सध्याला. आता मी लय चांगलं, एकदम चांगलं माणूस नाही. हा डॉगेश बाय आमचा लय भारी आहे. आता घरात त्याचंच घर आहे सगळं. कुठं बसलं आहे आत येऊन, बरोबर तिथं बरोबर ते पाय वगैरे पुसतात ना, ते खाली असते की त्याच्यावर येऊन बसलं आहे.
आणि त्याला आत घेतलं तरी आत येत नाही. आणि नंतर त्याच्या मनाप्रमाणे ते आलं तर आत येतंय, नाही तर नाही. आता कसं काय आत येऊन बसलं काय माहीत. आणि आज इथं आले आणि तिकडं पत्र्यात तिकडं ओढून नेलं तरी तिकडं पत्र्यात येत नाही ते. आणि आज स्वतः येऊन बसलं इथं, कसं काय काय माहीत. मांजरे कुठे गेलं आहे काय माहीत, कुठे दिशेने झालं आहे. आता एवढं माझ्या मांडीवर बसलं होतं मी, फोन बघाल्यावरती पण माझ्याबरोबर फोन बघायला. आता गेलं आहे कुठं काय. चिकटपट्टी एवढं मोठं कशाला आणलीत काय माहिती. हे ह्या खोलीमध्ये पण लाईट आहे आणि ह्या खोलीमध्ये पण लाईट आहे आणि इकडं पण लाईट आहे. आणि अजून एक खोलीमध्ये लाईट नाही आहे. म्हणजे ह्या खोलीत लाईटच नाही आहे. म्हणजे अंधार आहे ह्या खोलीत पूर्ण. त्या खोलीत लाईट नाही, इकडं लाईट आहे, ह्या खोलीत लाईट आहे आणि ह्या खोलीत लाईट आहे, त्या खोलीत लाईट नाही. आणि हे वायर सगळं बघू शकतो किती इथं गबाळकचट आहे. हे आहे फॅनचं लाईट, फॅनचं आहे. आणि हे आहे बाहेरचं, नाही हे इथलं आहे. आणि हे आहे बाहेरचं म्हणजे पलीकडं लावलं आहे तिकडं. ते तर पूर्ण अंधारच्या अंधार झालं, एकदम अंधार आहे. आणि किती अंधार आहे पूर्ण. इकडं पुढं लाईट वगैरे लावलेत. हे सगळे काका त्यांचे घर आहेत. नाही इकडं काका त्यांचं घर आहे. आणि इकडे जे पुढं आहे ते आपलं वीज बोर्ड आहे, वीज बोर्ड. त्यांचं काही शेक आहे, आत बांधले त्यांना आज, कसं काय काय माहीत. हे त्याचं पिल्लू आहे आणि ह्याचे आहे इथं आत आहे. दोघांना आत बांधले. आणि गाडी तर काही एकदम आत लावलं आहे, पावसात भिजू वगैरे नाही म्हणून. गाडी भिजली तर काय ते प्लग वगैरे ते पाणी मग गेलं ना ती गाडी चालू होत नाही, मग त्यामुळे हात लावले तिकडं. आता आणून लावलं फोन चार्जिंगला, कारण फोन परत लाईट वगैरे गेलं तर काय सांगता येत नाही. परत रात्रीचं टाईम आहे, म्हणजे कधी लाईट जाते सांगता येत नाही. आणि रात्री कधी पण लाईट जाऊ दे, रात्री लाईट गेली की दुपारीच येते दुसऱ्या दिवशी लाईट. त्यामुळे फोन चार्जिंग लावून ठेवलो आत्ताच. सरकारचा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.